जय महाराष्ट्र. कशा सगळे लोक बरे आहेत ना. चला आता आपल्याला मिरची घ्यायची 5 किलो. ठीक आहे, 5 किलोचा मसाला आता बनवायचा आहे आपल्याला. तर किती सामान घेणार किती नाही सगळं तुम्ही बघताय. आता एका बापूतल्या पिशव्या 5 किलो मिरची घेते. ठीक आहे, चला बघूया. मस्तपैकी धन बिन हलकून बिळकून मसाला सगळं टाकते. सगळं पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आता सगळं सामान घेतल्यानंतर. ठीक आहे, मी किती मसाला घेतलाय 5 किलो मसाल्यामध्ये एवढा मसाला टाकायमध्ये. 5 किलो मिरची घेतली मी. 5 किलोमध्ये बघा किती तरी आता तुम्हाला घरी गेला पण दाखवते. मिरची अजून साईडला आहे, पोटात भरली बघा. बघू शकता तुम्ही. आपण असं काहीच नाही असं की म्हणजे मी चालू मला घेते. सगळं एकदम चांगल्या दुकानमध्ये आले एकदम. तुम्हाला दुकान बघायचं असेल तर दुकान बघू शकता बघा. दुकान एकदम एकदम हे आहे. ह्याच्यामध्ये 5 किलो मिरची आहे बघा. ठीक आहे, चला घरी गेला पण तुम्हाला दाखवते एकदम. 5 किलो मिरची आणली आणि 5 किलोमध्ये मसाला मी किती टाकते तुम्ही बघू शकता. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत जावा. आपल्या मसाल्यामध्ये काही कमी करत नाही, कारण की मला नाव कमवायचे, गमवायचं नाही मला. बरोबर आहे का नाही. आता लवकरच आपण आहे ना पॅकिंग पण चालू करणार आहे, पण जरा थोडंसं सेटलमेंट होऊन द्या जरा मला. ठीक आहे, तर हे बघा मिरची तुम्हाला सांगते. हे 5 किलो मिरची जवळजवळ आहे किती बघा. हे तुम्ही बघू शकता. 1 किलो पॅकेट, 2 किलो पॅकेट, 3 किलो पॅकेट, 4 किलो पॅकेट आणि हे 6 किलो पॅकेट. हे बघा, असं बी नाही की तुम्हाला मी फसवते आणि तुमच्या कोणी घेते आणि करत नाही. हे मसाला आपल्याला भरपूर ऑर्डर येतात तुमच्या आशीर्वादाने. हे बघा 5 किलो मसाला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सामान एवढं टाकते. असं नाही की मी तुम्हाला खोटं बोलतो का. सामानाची बी हिंमत करा. तुम्ही म्हणला ना हिंग टाकत जावा. हिंग पण आणला का. हिंग पण महाग आहे. हे बघा, हे मिरची, हे आपली कलरची मिरची, ही पण आहे 1.25 किलो. कलर ह्याच्यामध्ये कलर येतो. ठीक आहे, हे बघा. त्याच्यानंतर इलायची पण टाकते मी. ठीक आहे, हे पॅकिंगचे मग आणल्यात मी, कागद आणल्यात. आता जरा हलकी फुलकीच करूया. त्याच्यानंतर का तुम्हाला साई जिरं आहे बघा. जवळजवळ हे काही 4 पॅकेट साई जिऱ्याचं. त्याच्यानंतर 1.25 किलो खोबरं, त्याच्या किलो 1.5 किलो धन. हे बघा. त्याच्यानंतर बघा तेल चांगलं वापरते मी. बघा आमच्या गावात हेच तेल भेटतं, मग हे वापरते मी. असं नाही की मी बघा. त्याच्यानंतर काय गरम मसाला. हे गरम मसाला तुम्ही सगळं आता तुम्हाला दाखवते मी काय 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 घेतलं. हो का. तिळ पण दाखवते. तिळ पण आता मी तुम्हाला हे सगळं वळणी बांधवते. हे तर किती दाखवू का. जाळफळापासून टाकते मी. हे तुम्हाला सगळं दाखवा. थांबा 1 मिनिट दाखवते. थांबा सगळं असं करते आम्ही तुम्हाला दाखवते. ठीक आहे, गळा मी बाजार मी सजवलाय बघा. हे बघा सगळा सजवलाय मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, थांबा. मिरची आपली 5 किलो मिरची बघितलं. हे आपलं कलरची मिरची. त्याच्यानंतर हे बघा, हे सगळं मसाला सगळं पॅकिंगवाला मसाला आहेत. असं नाही की मी तुम्हाला काय फसवते बिस. इलायची बिलायची. हे बघा धन बिन खोबरं 1.5 किलो. बघा हे सगळं बघितलं. सगळा मसाला मी बनवावा. आता हे मी तुम्हाला असं व्हिडिओ दाखवते, पण कसं माहिती आहे का, आता हे सगळा व्हिडिओ बनवायला मसाला बिसला कुटायला बिटायला जेव्हा हे मसाला मी भाजीन ना तेव्हा तुम्हाला दाखवणार की मी सगळं घेऊन जाणार. असं नाही की तुम्हाला मी दिखावा करते. बघा सगळं हो का. तुम्ही मसाला बघचाल ना तो म्हणजे खरंच काकी तू खरंच टाकते. असं नाही की आपल्याला खोटापणा करायचा. हो का. सगळं हो का. दालचिनी, तेजपत्ते काय म्हणते ना, इलायची, धन. हे बघा हे सगळं जाळफळ हे सगळं टाकते मी. मसाला बिसाला कितीतरी मसाला हो का. हे मसाला बघा बघितलं. सगळं मसाला आहेत आपल्याकडे. हे तीळ आहे, हिंग आहे, तेजपत्ता आहे, मीठ आहे, धन आहे. हे बघितलं. हे सगळं मी टाकते. ह्याच्यामध्ये कसलाही फसवणार नाही. बघा हे बघा. हे बघितलं का. हे बघा हे सगळं टाकायचं. हे बघा खसखस आहे. सगळं टाकायचं आपल्याला. ह्याच्यामध्ये कसलंही फसवणार नाही. जे आहे ते खरं बोलणं आपलं. बरोबर आहे का नाही. आता ह्याचा मसाला जसा मी भाजन ना, आता मला मिरची नीट करायची, हे सगळं साफसफाई करायचे. आता उंट सगळं गेलाच. हा उद्या संध्याकाळपर्यंत आपला मसाला तयार होईल. तर हे सामान तुम्हाला मी का दाखवते, कारण का मला हे सगळं दाखवून मला मसाला करायचा. मला खूप लोकांचे मला ऑर्डर आहेत. आता मुंबईला चालले मी. मसाला येण्यासाठी मुंबईला येत आहे आणि तिकडून तर वाशिवनं सामान आहे. आता हे सगळं सामानचं मला हे घेऊन जायचं आहे. आणि जर तुम्ही मुंबईचा असाल तर पटकन ऑर्डर करा आणि पटकन तुमचा मसाला मी घेऊन येईन. ठीक आहे. तर आता मला मुंबईला यायचं 2-3 दिवसात मी मुंबईला येईन. तुमच्या सगळ्यांना फोन करून मी स्वतःहून फोन करीन आणि स्वतःहून तुमच्या संग क्लिप बनवते छोटासा की ह्या ताईला मी मसाला दिला. मला कुणालाही फसवायचं नाही, काहीच नाही. कारण की मला माझं नाव मोठं करायचं आहे.
बरोबर आहे का ना. आणि आपलं एक का मेहनतीचा पैसा घेते. आता मी कोणा म्हणते ताई जर तुम्हाला वाटते ना 200-100 रुपये मला जास्त द्या, तर खरंच मनापासून सांगते मला माझ्या कामाचे मेहनतीचं मला अजून 200 रुपये सुद्धा लोक जास्त देतात. कालच एका ताईने मला 200 रुपये दिलं, आज एका ताईने 500 रुपये दिलं माझ्या मुलासाठी. विचार करा भावानं. मग मी तुमचं मी हे करीन का, मी तुमचं मी भरोसा तोडीन का सांगा. आता उद्या चालली बारामतीला एका ताईचा मसाला देण्याचा. बघितलं भावानं, एवढा मसाला मी हिंग टाकायला लागली. ह्याला पण पैसे लागतात ना भावांनो. ह्याला सगळ्यांना ऊन द्यायचं आहे, सगळ्यांना ऊन देऊन नीट करून धन नीट करायचं, सगळं बघायचं माझ्या डोळ्यांनी. हे बघा बिल किती आले माहिती आहे. तुम्ही माझं खोटं बोलते. हे तुम्ही सामान बघा, ह्याचं तुम्हाला सगळं सामानची ही दाखवते लिस्ट. हो का, 5240 रुपये बिल आले. आणि हे मॉलमधलं आहे. तुम्हाला माहिती आहे मॉलवाला कमी करत नाही, बरोबर आहे का नाही. मग मी जर एवढं मेहनती करते, जर 100-200 रुपये तुम्ही जास्त दिलं तर तुम्हाला काही हरकत नाही. कारण मेहनतीला ना एक ही आहे. आणि मी माझं नाव कधीच ही करणार नाही, खराब नाही करणार. जेवढं होतं तेवढं करणार. मोठी ऑर्डर नाही घेत, म्हणजे मोठं म्हणजे हे नाही करत. आता मी जास्त करून मुंबईची मला ऑर्डर आली आहे. मुंबईच्या खूप मला ऑर्डर आल्यात. आणि देवाच्या कृपेने आता मी सध्याला ह्याच्यामध्ये पॅकिंग करीन. कारण का कसं आहे, आणि नंतर दमादमाने मी सगळं करीन. तर थोडं समजून घ्या तुम्ही मला. मी माझं कंपनी रजिस्टर करणार. काय करायचं आपलं बापू, कंपनी, हां कंपनीचं नाव देणार मी. त्याच्यानंतर मी पोस्टाने पाठवणार तुमच्याकडे. हे सगळं करणार. पण कसं आहे, माझ्याकडे एवढं भांडवल नाही. जेव्हा तुम्ही पैसे देताय ना तेव्हाच मी करते. आणि पहिली गोष्ट, मी पहिले पैसे घेते का, तर कोणी मला फसवलं घरी बोलवलं आणि मग नंतर म्हणले की आम्हाला नाही मसाला पाहिजे, हे सगळं मगरमारी होतात ना, त्याच्यामुळं मी पहिले पैसे घेते. वाईट वाटून घेऊ नका भावांनो. कोणाचं काय भरोसा. आजकाल लोक फसवणेगिरी खूप आहेत ना, त्याच्यामुळे एकदम ठीक आहे. चला आता तुम्हाला अजून एकदा तुम्हाला सामान दाखवते, सगळ्याचं बिल दाखवते. बस चला, सामान नाही दाखवणं, सामान तर तुम्ही बघितलं सगळ्यांनी. हो का, एवढं मोठं सामान आहे टाकायचे. काय खायचं काम नाही एवढं. ह्याला पैसा लागतो बाबा. आजकाल दुनिया महागाई आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचं मी शूटिंग दाखवते. तुम्ही ह्याच्या अक्षरात तुम्ही त्याच्या बघू शकता की बिल किती आलंय म्हणून. ठीक आहे, तर चला एडिट करतो बिल. बघा आता इथं मी फोन नंबर आहे बघा इथं म्हणून. हो का, सुपर मार्केटमधून आणले. आता हे बघा, आजची तारीख बघितली आणि ह्याचं प्राईस बघा. मी काय काय टाकते तुम्ही बघू शकता. हे खोबरं किती घेतलंय, हे किती घेतलंय, ह्याचं सगळ्याचं पैसे लागते. हो का, हे बघा तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते सगळं. आपली इमानदारीची दुनिया आहे. बघा एकूण पैसे किती झाले आपले बघितलं का, बघितलं आपल्या रुपये आणि एकूण किंमत. हे बघा, कृपया आपली वस्तू बिलाप्रमाणे तपासल्या घेतात, धन्यवाद. बघा माझी एखादी वस्तू राहिली बिली तरी सगळं मला सगळं बघायला लागते. बघितलं भावांनो, हे सगळं वस्तू मी घेतली. काहीसुद्धा ह्याच्यामध्ये मी ही करणार. आता जेव्हा मी ही मसाला बनवीन ना तेव्हाचा मी व्हिडिओ काढीन. ठीक आहे, हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ठीक आहे, चला घेतलं ना सामान किती मी घेतलं आहे, सगळं सामानचं तुम्हाला बिल सकट दाखवते. असं नाही, आता मला चांगली ऑर्डर आली, 5 किलोची ऑर्डर आली मला, तर हे सगळं दाखवते. कारण की आपल्याला कोणाला फसवायचं नाही. ठीक आहे, तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद बोलते. थँक्यू सो मच. जेव्हा हा मसाला सगळा करेन तेव्हा मी व्हिडिओ बनवते. ठीक आहे, आणि तुम्ही बघू शकता की खरंच काकी तू मनापासून सगळं करते. खसखस बिस्कस लवंग डवंग सगळं टाकणार. आता तुम्ही म्हणता कांदा का नाही टाकत, कांद्याने मसाल्याचा वास येतो. मसाला जास्त दिवस तिखट नाही म्हणून कांदा टाकत नाही. कांदा आणि लसूण, बाकी काही नाही. ठीक आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकतात, त्याचे पैसे अलग होतात. ठीक आहे, मी तुमचा मसाला ते करून देईन, कांद्यावाला पण करून देईन, पण त्याचे पैसे अलग. कांदा पण महाग आहे आणि लसूण पण महाग आहे, बरोबर आहे का नाही. म्हणून मी सांगते जे आहे ते स्पष्ट बोलणं. ठीक आहे, पण मला हो सके ना तुम्ही असं बोला, म्हणजे करा की तुम्ही लसूण आणि कांदा टाकूच नका. ठीक आहे, आणि मला काही लोक बोलतात तुम्ही गरम मसाला भाजत नाही का. गरम मसाला कधी भाजायचा नसतो. गरम मसाला साफ करून उन्हात घालून कुटाय द्यायला लागतो, बरोबर आहे का नाही. बाकी फक्त धनं भाजतात, खोबरं भाजतात, खसखस भाजतात, आणि एक तीळ भाजतात, तिळाची पुरी तुम्हाला तीळ भाजतात. आणि त्याने तीळ दिलं नाही का रे, हां तीळ बी दिले. हो का, हे तीळ टाकते मी. तिळाने सुद्धा चांगली तरी येते, त्याच्यामुळे मी टाकते. ठीक आहे, तर हे सगळं हे करायला लागतं. बाकी काहीसुद्धा धनं मिरची खोबरं आणि हे सगळं भाजून भिजून तेल बिल द्यायचं. तेल पण मी भारतातलं तेल वापरते. आमच्या इकडे हेच तेल भेटतं, तर हे पण तेल मी वापरते. ठीक आहे, जे चांगलं भेटते चांगली क्वालिटी टाकेन. आता मुंबईला चालली मी माल सगळ्यांचं सामान घेऊन, तर तिथं जाऊन वाशीवून सामान आणीन, तिथं पण चांगला बाजार भरीन, पुन्हा गावी येईन, पुन्हा आपला बिझनेस नव्याने चालू करूया, मस्तपैकी करूया, नो टेन्शन. ठीक आहे, जर तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला पसंत असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे बघा, ह्या पोस्टरवर नंबर असेल किंवा
कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर असेल, ठीक आहे. आणि फक्त व्हॉट्सअप कॉल करा, घ्यायचा असेल तर करा. आणि जर तुम्हाला माझा कॉल मी उचलला नाही तर तुम्ही मेसेज टाका व्हॉट्सअपवर. मी तुमचा रात्री का व्हायना दिवसा का व्हायना जसं मला टाईम भेटत तसं तुम्हाला मी रिप्लाय देईन, ठीक आहे. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू सो मच. तुम्ही मला खूप लोकांनी मला आशीर्वाद दिला. तुमच्या आशीर्वादाने आपलं खूप चांगलं चाललं आहे आणि असंच तुमचा मला आशीर्वाद राहू द्या. मला कोणाशी काही लेणं देणं काहीच नाही आणि मी माझं कार्य करते आपलं, मी माझं काम करत चालली एकदम, ठीक आहे. चला लवकरच आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय. हा मसाला करेन ना तेव्हा मी व्हिडिओ दाखवते. बाय बाय.